नमस्कार मंडळी, मी शाहीर निवेदक पुंडलिक ताडकर, वेलशेत नागोठणे. तुम्हाला मी एक निसर्गाचा नियम दाखवतो आहे. मंडळी बघा, हा आहे चिकूचा फळ, सर्वांना परिचित आहे, अगदी मधुर गोड. हा सुद्धा माझ्या बगीच्यामधलाच आहे, परसबागेमधला. एक निसर्गाचा तुम्हाला मी एक नियम सांगतो आहे. आता हा चिकूचा फळ परिपक्व झाला की त्यामधलं जे बी आहे ते आपोआप बाजूला होतो त्याच्यातून. तुम्ही बघा, चिकू फोडलात किंवा कापलात तर त्याची बी स्वतः अलग होतं, कारण तो चिकूच्या त्या रसाळ मधुर घरापासून अलिप्त होतं ती चिकूची बी, की माझं कार्यकाल संपलं आहे. आणि आंब्याचा बाठा आपण म्हणतो, ज्याला एक बी म्हणतो आंब्याची, ती मात्र पिकली तरी देखील चिटकून बसतं आंब्याला आतमध्ये रसाळ. अगदी किती त्याला कापा तुम्ही, त्याला खूप काही चोखण्याचा प्रयत्न करा, ते तो जो आंब्याचा जो बी असतो, ज्याला बाठा म्हणतात मराठी ग्रामीण भाषेत, तो ते सोडायला तयार नसतं. आंब्याचा रस पण सोडायला तयार नसतो आणि आंब्याचे कुठलाही गर पण सोडायला तयार नसतं. तसंच माणसाने ह्या चिकूच्या बी करून शिकावं आणि ह्या चिकूच्या बीसारखं हळूहळू एक 60 नंतर आपण जबाबदाऱ्या कमी घ्याव्यात आणि अलग राहावा. ह्या चिकूच्या बीकडून शिकावं. आंब्याच्या बाठ्यासारखं चिटकून राहू नये. हा एक निसर्गाचा सुद्धा आपल्याला नियम आहे आणि एक बोध आहे या निसर्गाचा. धन्यवाद. सर्वांनी आनंदी राहा आणि ठराविक काळानंतर थोडंसं स्वतःसाठी जगा. मी पुंडलिक ताडकर रजा घेतो आहे. धन्यवाद.